नवापूर येथे येत्या 20 तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित जिल्हा परिषदच्या सन्मान्य सदस्यांनी या भागाच्या एक कर्तृत्वान कार्यकर्त्या शांताताई कुंबरे, ज्यांचं आत्ताच आपण सर्वांनी एक आक्रमक असं भाषण ऐकलं, ते एक चळवळीचे कार्यकर्ते, प्रहारचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य रमेश भाऊ कारेमोरे, मंचावर उपस्थित सन्मान्य रिटायर्ड भलावी सर, जयंत बाबू, हमारे पापा भाई, आमचे कनांचे माजी नगराध्यक्ष, माजी समाज कल्याण सभापती शंकरराव चांदेजी, वेळ झालेला आहे मंचावरची सर्वच पाहुणे मंडळी, या गावातली सर्व वडीलधारी मंडळी, आपण सर्व महिला भगिनी, सर्व युवा तरुण कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे. का बरं ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे? की आपल्याला पुढचा आमदार आपल्या भागाचा निवडून पाठवायचा आहे. मग हा निवडून पाठवत असताना आपण आपल्या मतदारसंघाच्या विकासाची पुढच्या 5 वर्षाची चाबी कोणाच्या हातात द्यायची, असा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय 20 तारखेला घ्यायचा आहे. एका बाजूला 20 वर्ष ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांना मत टाकायचं, की एका बाजूला राजेंद्र मुळक सारखा एक तरुण कार्यकर्ता बॅट हा चिन्ह घेऊन आपल्या समोर आलेला आहे त्याला मत टाकायचं, अशा प्रकारचा निर्णय आपल्याला 20 तारखेला करायचा आहे. मी राजेंद्र मुळक म्हणून आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो की मी बॅट ह्या चिन्हावरती उभा आहे आणि आपल्या सर्वांकडे मतं मागण्यासाठी आज देवलापारला आलेलो आहे. मला माहित आहे निवडणूक आहे, अनेक लोक आपल्याकडे मतं मागायला येतील. देशामध्ये लोकशाही आहे, सर्वांना अधिकार दिलेला आहे मतं मागण्याचा. येतील ते आपल्याला आपल्या पद्धतीने मतं मागतील. 20 तारखेची निवडणूक महत्वाची असल्यामुळे मी काही तुम्हाला मतं मागायला आलो म्हणून कोणची आश्वासनं देणार नाही. आश्वासनं ते लोक देतात जे आश्वासन पूर्ण करत नाही. राजेंद्र मुळक त्याच्यातलं नाही आहे. मी आज आपल्यापर्यंत आलेलो आहे. मला माहित आहे जर मी निवडून आलो तर एवढं निश्चित आहे की जे काही मी शब्द देईल ते निश्चित स्वरूपात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी असे शब्द देतच नाही की जे मला माहित आहे हे होऊच शकत नाही. मग अशा प्रकारचे शब्द देऊन लोकांना चुकीचं सांगणं आणि मतं घेऊन घेणं, तो कार्यक्रम काही माझ्याशी होत नाही. तुम्ही जर मला मत टाकायचं असेल तर इमानदारीने मत टाका. मी जर तुम्हाला आवडत नसेल तर मत नाही टाकलं तर माझी काहीच नाराजी राहणार नाही. मी यापूर्वी पण आमदार होतो उमरेड मतदारसंघातून, अनेक वर्ष तिथे आमदार राहिलो. आता काही तिथून लढता येणार नाही, तो मतदारसंघ कायम राखीव झालेला आहे. पण तिथे जेव्हा आमदार होतो मी निवडणुकीत उभे असताना कधीच कोणतं आश्वासन दिलं नाही. पण जेवढा मला कार्यकाळ भेटला तेवढ्या कार्यकाळामध्ये मी ते कामं करून दाखवले की आजही मी जेव्हा उमरेडला जातो तर उमरेडचे लोक मला खांद्यावर घेऊन बसतात यासाठी की हा प्रकल्प राजेंद्र मुळकने आणला, ही इरिगेशनची स्कीम राजेंद्र मुळकने आणली. अंबोरा लिफ्ट इरिगेशन राजेंद्र मुळकच्या नावाने लिहिलं जातं, पागोरा लिफ्ट इरिगेशन राजेंद्र मुळकच्या नावाने लिहिली जाते, मोके बर्डी उपसा सिंचन योजनाचं नाव राजेंद्र मुळकमुळे आहे. त्याचं कारण हे आहे की मी कधीच लोकांना म्हटलं नाही की मी अमुक काम करेल, तमुक काम करून देतो, हेच बनवून देतो, तेच बनवून देतो. मी जास्त विश्वास ठेवतो. विकास हा कृतीत आला पाहिजे, करून दाखवला गेला पाहिजे, बोलून सांगता येत नाही. लोकांनी सांगितलं पाहिजे की अमुक बिल्डिंग ही राजेंद्र मुळकमुळे बनलेली आहे, अमुक प्रकल्प एका काळात आमच्या भागामध्ये राजेंद्र मुळक होता त्याच्यामुळे आलेला आहे म्हणून आमच्या घरामध्ये रोजगार आहे. लोकांनी तुमची चर्चा केली पाहिजे. आपले स्वतःचे होर्डिंग बॅनर लावून जो आपली वाहवा करतो तो स्वार्थी असतो. आम्ही स्वार्थी नाही आहे. आम्ही जर एखादं काम करतो काय आमचा उपकार आहे का तुमच्यावरती? अरे आम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही निवडून पाठवता, पैसे कोणाचे आहेत? तुमचे पैसे आहेत. तुम्ही आम्हाला कशासाठी निवडून पाठवता? प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवता की जे घामाचे पैसे तुमचे आहेत ते आम्हाला खर्च करण्याची तुम्ही जबाबदारी देता. आमदार निधी माझ्या खिशातून खर्च करून राहिलो का मी? मला जर उद्या आमदार बनवलं, आमदार निधी भेटली, माझ्या खिशातले पैसे आहे का ते? तुमचे पैसे आहे. कुठे द्यायचे, कसे लावायचे, कोणता महत्वाचा मुद्दा आहे, कसं त्याला नियोजन करायचं, हे जबाबदारी देण्यासाठी एक प्रतिनिधी खासदार जातो आणि एक प्रतिनिधी आमदार जातो. राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये कोणाचे पैसे आहे? तुमचे पैसे आहे. तुम्ही आम्हाला कायसाठी पाठवता की बापू तू तिथं जा, आमदार बन, तिथं बस आणि त्या तिजोरीतून जेवढे जास्तीत जास्त पैसे आमच्यासाठी आणू शकत असेल एवढं काम कर. ते काय आमचे पैसे आहे का? ते आमचे पैसे नाही आहे, ते तुमचे आहे पैसे. ते व्यवस्थित पद्धतीने तुमच्याकडे परत विकासाच्या माध्यमातून वापस आले पाहिजे, ही जबाबदारी आमची असते. ताई तुम्ही अनेक गोष्टींचा उल्लेख केला, आमच्या रमेश भाऊंनी पण अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ही बाब खरी आहे की हा भाग जंगलांनी व्याप्त असणारा भाग आहे. मोठ्या स्वरूपात इथे आदिवासी बांधव आमचे सर्वजण राहतात आणि आजूबाजूला उपलब्ध पाणी पर्याप्त मात्रेमध्ये आहे. बामणथडी प्रकल्प असो, पेच असो, या सर्व प्रकल्पांमध्ये पाणी आहे, परंतु आम्ही त्या पाण्याचा उपयोगिता घेऊ शकत नाही. सर्वात मोठी शोकांतिका आज आपल्या सर्व लोकांच्या समोर आहे. म्हणून हे प्रकल्प आपल्यापर्यंत पाणी देऊ कसे शकतात याचा प्रयत्न 20 वर्षांमध्ये कधीच झाला नाही. एकदा झाला होता. सन्मान्य स्वर्गीय
मधुकरराव किंमतकर साहेबांच्या माध्यमातून, पण तो त्यांच्या माध्यमातून प्रचंड त्यांनी प्रयत्न केले, पण तो अपुरा राहिला, तो ते पूर्ण करू शकले नाही. अनेक गोष्टींच्या अडचणी आल्या. पण ह्या भागाचा विद्यमान आमदार यांनी कधीही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. एखाद्या वेळेस जर ते लक्ष दिलं असतं आणि त्याच्यातली खरी अडचण कळली असती आणि लोकांना सांगितली असती तर लोकांनी समजून घेतलं असतं. पण तुम्ही नेहमी टाळत गेले. हो, हे टर्म आली, मी हा प्रकल्प आणून देतो, हा प्रकल्प येणार आहे, या प्रकल्पांनी हा एरिया सिंचित होणार आहे, अशा प्रकारच्या भूल थापा देऊन तुम्ही लोकांची मतं घेत राहिले. परंतु लोकांना आणि ह्या भागातल्या कास्तकाराला आपल्या सिंचनापासून तुम्ही वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, आश्वासन नाही देत, पण विश्वास देतो की यदा कदाचित सागरा प्रकल्प हा या भागामध्ये आणायचा असेल आणि त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, त्या दूर करायच्या असतील, एखाद्या वेळेस कोर्टामध्ये जाण्याचाही प्रसंग आला तर आम्ही सर्वजण मिळून PIL दाखल करू आणि कोर्टामध्ये जाऊ आणि त्याच्यामध्ये चांगल्यात चांगला वकील, जसं एखाद्या वेळेस आपली खाजगी जागा इकडे तिकडे होऊन जाते तर मोठा वकील लावतो ना, तशा प्रकारचा मोठा वकील लावू, असं समजून लावू की हा प्रकल्प आणण्यासाठी 2-4 रुपये आपल्या खिशातले खर्चही झाले तरी चालेल, 2-4 होल्डिंग वरती नाही लागेल, 2-4 गाड्या नाही येतील, एखादा कार्यक्रम नाही करू आपण, पण आपल्या भागातल्या शेतकऱ्याला मदत होऊ शकते ही भावना ठेवून आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सर्व लोकांना एका गोष्टीचा अजून विश्वास देतो, ही निवडणूक राजेंद्र मुळक जरी लढत असेल पण मी एकटा लढत नाहीये. मला विश्वास होता की मला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून उमेदवारी भेटेल, ती भेटली नाही. माझ्या पक्षाच्या लोकांनी प्रचंड माझ्यासाठी प्रयत्न केले. मी पक्षाच्या सर्व नेत्यांचे रमेश भाऊ खूप मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी खूप शेवटपर्यंत प्रयत्न केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना शेवटपर्यंत समजवण्याचा आम्ही सर्व नेत्यांनी प्रयत्न केला. काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये अपयश येऊन जातं आणि तशा प्रकारचं थोडंसं अपयश आलं. पण आज विशाल बाबू जरी उभे असतील, ते नवीन तरुण कार्यकर्ते आहे, वेळ आहे त्यांना, तयार झाल्यानंतर एखाद्या वेळेस त्यांनाही भविष्यामध्ये संधी भेटू शकते. पण सध्याची लढाई जी आहे ती लढाई कडक आहे. कोणी हलक्यात ती लढाई घेऊ नका. आपल्याला ही निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे. यावेळेस ही जागा आपल्याला निवडून आणायची म्हणजे आणायचीच आहे. आणि मी पक्ष जैन साहब मेरे को भारतीय जनता पार्टी वाले भी मदद कर रहे हैं, शिवसेना वाले भी कर रहे हैं, उद्धव बाळासाहेब ठाकरे के लोग मेरे आज पदयात्रा में थे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रहार करतो भाऊ पूर्ण मशीन घनच घेऊन फिरून राहिला माझ्यासोबत. सर्व लोकांना घेऊन मला उभं केलेलं आहे आणि उद्या निवडून आल्यानंतर राजेंद्र मुळक जे लोक माझ्याकडे येतील त्यांचा इमानदारीने काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार. हा अमुक माणूस आला, हा भाजपचा आहे, मी याचं काम करू, मी त्याच्यातला माणूस नाही आहे. एखाद्यावर अन्याय होत असेल तो कोणत्याही जातीचा राव, धर्माचा राव, पंथाचा राव, कोणत्याही पक्षाचा राव, राजेंद्र मुळक त्याच्या पाठीशी इमानदारीने उभा राहिल्याशिवाय राहणार. पण एखादा माझ्या कार्यकर्त्यांनी कोणावर अन्याय केला असेल आणि तो फक्त माझा कार्यकर्ता आहे म्हणून तो म्हणत असेल बिलावी साहेब किंवा पोलीस स्टेशनला फोन लावून मी लावणार नाही, मी आत्ताच माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तू नाराज झाला तरी चालणार. कारण की आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपण एकदा निवडून आल्यानंतर जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनतेची सेवा ही आपली सर्वात शेवटची सेवा असते आणि ती करण्यासाठी आपण आलेलो असतो. देवळापारला माझं ऑफिस आहे, दर सोमवारी येतो, अनेक लोक माझ्याकडे येतात. देवळापारला असेल, रामटेकला असेल, पारशिवनीला असेल, कनानला असेल, चाचेरला असेल, दर सोमवारी मी जातो. उन्हाळा राव, पावसाळा राव, हिवाळा राव, रडत आलेल्या माणसाला राजेंद्र मुळकने हसत पाठवण्याचं काम केलेलं आहे, हे कधी विसरता येत नाही. आमदार साहेब, तुम्ही 20 वर्षापासून या भागाचे आमदार होते. का तुम्हाला का तुमच्यामध्ये अशी बुद्धी आली नाही की आपण एखादं कार्यालय आपलं देवळापारला उघडलं पाहिजे? एवढ्या दूर सर्वजणांना रामटेकला जावं लागतं. किमान राजेंद्र मुळकने तर हा प्रयत्न होऊ दिला नाही तुम्हाला लोकांमध्ये. मी उद्या निवडून आल्यानंतरही माझं कार्यालय तिथेच राहणार आहे. कधी आले तुम्ही लोक तर देवळापारलाही भेटू शकता, रामटेकलाही भेटू शकता. रामटेकला तर खाली कार्यालयावरती माझं घर आहे आणि मला माझ्या बाबतीत सांगते बाहेरचा आहे. आणि मग तुम्ही घरचे होते तर कोणते दिवे लावले? त्यांनी कोणते दिवे लावले? मी तर देवळापारमध्ये येऊन सेवा देतो, दर सोमवारी सेवा देतो. अनेक कामं आपल्या माध्यमातून घडलेले आहे आणि घडत राहणार आहे. म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की ही निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचे वार होणार आहे. 2-3 दिवसापासून माझ्यावर प्रचंड वार होतात आहे. पण फेसबुकमध्ये टाकते वाढ, मी लक्षच नाही देत. त्याला जेवढे वार करायचे करत बसा. माझ्यावर जेवढे वार होतील तेवढी माझ्या बाबतीत सहानुभूती निर्माण होईल. तुम्ही माझ्या विरोधात बोलूच नका. मी आताही सांगतो, कालच माझ्या बाबतीत काका बोलले, मला माहित नाही ते बोलले तर बोलले, माझे मतं वाढले त्याच्यानी. हे माझ्या विरुद्ध बोला, तेवढे तुमचे मतं कमी होणार आहे. कारण की लोकांनी यावेळेस ठरवलेलं आहे की आपण राजेंद्र बाबूच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, त्याला यावेळेस मतदान द्यायला पाहिजे. अनेक तरुण मंडळी ही आसुसल्या नजरेने वाट पाहता की राजेंद्र मुळक केव्हा निवडून येतो आणि आमच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो, ही वाट आमच्या भागातला तरुण पाहत आहे. कास्तकार चिंतेत आहे. त्याला वाटतं की एक असा तरुण राजेंद्र मुळक सारखा निवडून आला पाहिजे की जो कास्तकाराच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. आपला धान उत्पादक भाग आहे, त्या भागामध्ये पारशिवनी तालुक्यात गेलो तर आपण सोयाबीन आणि कपासीचा उत्पादक भाग आहे. हे सर्व अनेक प्रश्न आहेत आपल्या इथे. हे प्रश्न कोण मांडणार आहेत? हे पोटतिडकीने मांडणारे प्रश्न आहे. एखादा रस्ता बनून जाईल रमेश भाऊ, एखादी नाली बनून जाईल, ते काही आमदार खासदार नाही राहिला तरी बनून जाईल. पण प्रकल्प जर आणायचे असतील
कुठे कोणाच्या हाताला काम भेटलं पाहिजे असेल त्याच्यासाठी जिद्दीने भिडावं लागत असतं. कोणी एखादा व्यापारी काही असा सहजरित्याने येईल आणि तो तुमच्या इथे येऊन एखादा कारखाना टाकेल असं होत नाही. मला माहित आहे, मी जिथे उमरेडला आमदार होतो मला दिवस रात्र एक करावा लागला. त्याच्यानंतर पहिला कारखाना मी लोधाचा आणला. आता तो विरांगणा होता, मग तो लोधा स्टील मध्ये झाला. आता पॉवर प्लांट पण झालेला आहे. त्या प्लांट नंतर मी टाटा आणला. टाटाचा प्लांट नागपूरमध्ये मॉडेल मिल होती, लेबरचा झगडा झाला होता, जाळून टाकली होती. जैन साहेबांना एखाद्या आठवत असेल, त्याआधी टाटाने म्हटलं की इसके बाद में मैं नागपूर में कभी कोई कारखाना नहीं डालूंगा. एवढी झगडून फगडून मी दिल्लीहून उमरेडला माझ्या इथं टाटा पॉवर प्रोजेक्ट आणला. आजची स्थिती अशी आहे का उमरेड MIDC मध्ये जागा उरलेली नाही, अतिरिक्त जमीन आपल्याला अधिग्रहण करावं लागेल. एवढे कारखाने आम्ही त्या भागामध्ये आणलेले. मागच्या वेळेस ढोरे साहेब आहे का इथे गेले ते वडंबाचे अनेक लोक उमरेड पाहायसाठी गेले होते. अंबुराचा आमचा मोठं देवस्थान आहे, तिथे राम सेतू मी बांधला. याच्यावरती धरणावरती, गोसेखुर्द धरणावरती ते पाहायसाठी जायचं होतं. म्हणलं उमरेडला बी जाऊन या, पाहून या. तुम्हाला डोळ्यात दिसन का की हे लोक माझ्या बाबतीत खूप अपप्रचार करते ना. मी बस बनवून दिली आहे, गाडवे गुरुजी एक डोरे गुरुजी आहे, मीच दिली बस याला रमेश भाऊ. म्हटलं घेऊन जा या सर्व लोकांना, मला काम तर पाहून या मी कसं काम केलेलं आहे, त्याच्यानंतर ठरवा तुम्ही. तर ते काम पाहून आल्यानंतर ढोरे साहेबांनी शिवसेनेतूनच राजीनामा दिला, माझ्यासोबत येऊन गेले. काम हे बोलत असतं, काम कधी लपत नसतं. आणि आपण केलेलं काम इतरांना दाखवण्यामध्ये काही हरकत नाही आहे. इतरांना पाहिल्यानंतर त्याच्यातून इतरांचं मत तयार होत असतं. आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे, मी काही खूप आक्रमक नाही आहे. रमेश भाऊ मला नाही जमत ते आक्रमक भाषण वगैरे देणं, ते रमेश भाऊकडे आहे डिपार्टमेंट. आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे, इकडे लाठी आणि इकडे लाडू. एका हातात लाठी आणि एका हातात लाडू घेऊन काम करायचं असतं. मग खरंच नाही जमत. मला खरंच जमत नाही, माझा स्वभाव मऊ आहे. मी आजपर्यंत कोणावर चिडलो नाही, मला जमतच नाही ते काम. आणि आपलं काम आहे इमानदारीने काम करणं, खोटं बोलणं जमत नाही. रमेश भाऊ तुझे खूप खूप मनापासून धन्यवाद की एका अत्यंत कठीण लढाईमध्ये तुम्ही आमचा साथ दिलेला आहे. आणि तुम्ही आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर केला. अनेक कार्यकर्ते तुझे असे होते की जे तुझ्या पाठीशी लागले होते की ही निवडणूक लढली पाहिजे. पण तुझ्याकडे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची टीम मी पाहिली, ज्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी तुला सांगितलं की नाही रमेश भाऊ आपल्याला थांबावं लागेल, ही लढाई आपला उद्दिष्ट एकच आहे. राजेंद्र बाबूचं पण उद्दिष्ट एक आहे. आपल्या दोघांच्या मतांमध्ये विभाजन झालं तर ते परत इथं निवडून येईल. म्हणून रमेश भाऊ तुम्ही जो माझ्यासाठी विड्रॉल घेतलेला आहे ते ऋण मला नाही वाटत मी माझ्या जीवनात कधी फेडू शकेल. एवढं मोठं तुम्ही या मतदारसंघ माझ्यासाठी नाही घेतलाय, तुम्ही वापस राजेंद्र मुळकसाठी नाही घेतला, या विधानसभा मतदारसंघासाठी घेतलेला आहे, इथल्या समोरच्या लढाईसाठी घेतलेला आहे. राजेंद्र मुळक सबंध जीवन तुमच्या पाठीशी ताट मानाने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास रमेश भाऊ मी आपल्याला देतो. या मतदारसंघातल्या आणि देवलापारच्या लोकांना सांगू इच्छितो की देवलापारवरती लागलेला हा जो दाग आहे ना, की अति दुर्गम भाग आणि आदिवासी बहुल भाग आणि अविकसित भाग, हा लागलेला डाग राजेंद्र मुळक पुसल्याशिवाय राहणार नाही, हा मी विश्वास देतो. आणि बॅट जी तुम्ही दिलेली आहे ना रमेश भाऊ मला, ती 20 तारखेपर्यंत मला चौके चौके ह्याचे बॉल तर मी असेच डेड करतो 20 तारखेपर्यंत, त्याची चिंताच नको करू. मला जी बॅटिंग करायची आहे ती निवडून आल्यानंतर पुढचे 5 वर्ष विकासाचे छक्के चौके नाही मारले तर माझं नाव राजेंद्र मुळक नाही, हा आपल्या सर्व लोकांना विश्वास देतो. आणि सर्वांना हात जोडून नम्रपणे विनंती करतो की 20 तारखेला माझं नाव 13व्या बटनवर आहे आणि माझं चिन्ह बॅट आहे. त्या बॅट ह्या चिन्हाची बटन दाबून मला विजयी करा. देवलापार हे मोठं गाव आहे, तुमची क्षमता अपरंपार आहे, तुमच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. तुम्ही ह्या 10, 20, 25 किलोमीटरवरती राज्य करता, मोठं बाजारपेठ आहे आणि तुमच्या शब्दाला प्रचंड मान आहे. देवलापारच्या लोकांनी एकदा ठरवलं तर 10-20 किलोमीटर मध्ये परिवर्तन घडत असतं. म्हणून तुम्ही देवलापार वासी कृपया उठवा फोन आणि लावा मौदा तालुक्यात, पारशिवनी तालुक्यात रामटेकला फोन आणि आपले दोस्त मित्र बहिणी नातेवाईक सर्वांना सांगा का यावेळेस देवलापारनी ठरवलेलं आहे की राजेंद्र मुळकच्या बॅटची चिन्हाची बटन दाबायची आहे. तुम्ही पण आपल्या गावामध्ये बॅट या चिन्हाची बटन दाबण्यासाठी सर्वजण सज्ज व्हा. अशा प्रकारचा प्रचार कृपया तुम्ही सर्वजण फोनवर माझा करा अशी विनंती करतो. आलेल्या दुकानदार लोकांच्या दुकानामध्ये जर कोणी व्यापारी मंडळीला विनंती करतो की खरेदीसाठी सोमवारच्या तुमच्या मंगळवारच्या बाजाराला जर कोणी आले तर आलेल्या लोकांनाही माझं नाव जरूर सांगा बाबा, कारण राजेंद्र बाबूला मदत करावं लागते. एवढी मी आपल्या सर्व लोकांना विनंती करतो. आणि 20 तारखेला माझी बॅटची बटन दाबून आपण मला विजय करा एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा पुढच्या गावाला जाण्यासाठी घेतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय सेवा.